थोडा संदर्भ देतो. जे काही जुने खेळ वगैरे होते तर ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय सध्याच्या पहिल्या सीनमध्ये. त्यानंतर मराठी भाषा कशी लुप्त होत चालली, मराठी शाळा, संस्कृती वगैरे त्या गोष्टींचा आम्ही एक संदर्भ घेऊन छोटंच नाटक करतोय. ए कुलुका, ए कोलकी, ए कुलुका, ए कोलकी. हा ही बावरी ती दांडू ती मेरी चौथा दांडू ही पांडू शंभू डोळा सड्या खटे गेली रे. Really? Hey, what is this? What is this? This is विटी दांडू. विटी दांडू? What is विटी दांडू? तुला विटी दांडू येते? नाही. तुमच्याकडे मैदान आहे? नाही. मग तुम्ही प्रार्थना कुठं म्हणतात? प्रार्थना? What is प्रार्थना? अगं प्रार्थना म्हणजे प्रेयर प्रेयर. Prayer? ती तर आम्ही क्लासमध्ये म्हणतो. ते पण इंग्लिशमध्ये. इंग्लिश मधून. हा. अगं तो का? चला मी तुम्हाला म्युझियम दाखवते. This is the oldest museum in our city, and we have recently added 3 things in this museum. Wow, but what is this? Oh, this is Marathi Shara. Shara? What is What? Shara? Shara. Oh, Marathi school. School. And what is this? Oh, this is Marathi language. Okay, and what is this? This is Marathi culture. Oh, culture. But why these things are here? Here. यालाही आपणच जबाबदार आहोत. आपली मुलं अडाणी राहतील म्हणून आपण त्यांना अंग्रेजी शाळेत टाकलं आणि मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी कल्चर हे सर्व आज म्युझियम मध्ये आले. आज असे दिवस आले की आता कोण काय करणार. नमस्कार मंडळी, मी प्रथमेश वाळू एलएलएम फर्स्ट इयरचा विद्यार्थी. ही माझी साथीदार निकिता नदी आणि श्वेता बनसोडे. आम्ही तुमच्यासमोर एक छोटंच नाटक घेऊन येत आहोत मराठी भाषेसंदर्भी. तसं आपण सगळे लॉ स्टुडंट, आपल्याला माहिती प्रत्येक कायदा येण्यामागचे कारण असते की समाजामध्ये शांतता प्रस्थापित होणं. हा, मला तुम्हाला सांगायला आज अभिमान वाटेल की या जगाच्या पाठीवरती वैश्विक शांततेचा पहिला विचार हा माझ्या ज्ञानोबा रायांनी मांडला. अवघे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. मराठी भाषा ही जमिनीतून आलेली नाही तर ही जमिनीशी जुडलेली आहे असं म्हणणाऱ्या आपल्या काव्यरत्नी बहिणाबाई चौधरी म्हणाल्या की अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, जवा हाताला चटके तवा मिळती भाकर. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी या फकडीतून फक्त विराजी नाही तर संयुक्त संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास सांगितला आहे. मराठी भाषा संघर्ष, प्रेम आणि मातीशी ओढ दाखवते. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या कर्मतेची, त्यास नाही जाणीव शक्तीची आणि करेन काही कल्पना युक्तीची. आजी जेव्हा शाहिरीची थाप आपण ऐकतो ना त्यामुळे मनामध्ये जो मराठी अभिमान, मराठी गर्व निर्माण होतो ना, ही भाषा माझी मराठी आहे, ही ताकद माझ्या मराठीची आहे. मंडळी, बाबूराव बाबुल म्हणतात की एक तर माझ्या हाती बंदूक तरी द्या, नाही तर त्या तुकाची विणा तरी द्या. गाव गाव गावी जाईन म्हणतो, त्या तुकेच्या विणेवर क्रांतीचे गीत गाईन म्हणतो. कारण मराठी भाषा ही भाषा नाही तर समाज कल्याणात घडवण्यासारखी एक मूलभूत गरज आहे. बिकट वाट होई वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, अरे संसारामध्ये ऐसा आपला अवघाच भटकत फिरू नको. या अनंत बंदींच्या फटकाराने अवघा समाज खडबडून जागा झाला आणि हो, रचली गेली समतेची, बंधुतेची आणि एकात्मतेची महत्वपूर्ण क्रांती. ही क्रांती ज्या भाषेने घडवली ना, ती भाषा म्हणजे माझी मराठी भाषा आहे. मंडळी, अहो, जी मराठी भाषा सकाळच्या काकड आरतीपासून भुपाळीपासून मराठी मनावरती संस्कार करत राहते तर रात्री झोपेपर्यंत अंगाईगीतेने जी मराठी मनाला शांतपणे झोपू घालते, ती मराठी भाषा आउटडेटेड असूच कशी शकते. खर तर कलियुगापासून, द्वापार युगापासून तर कलियुगापर्यंत आज आपण ज्या कृष्णाच्या गवळणी ऐकतो त्यामध्ये गोडी गवळणी मित्रांनो की जाई बा किसना आता काड्या मी येईन तुमच्या संगतीनं बा.
जाय बा कृष्णा आता गड्या मी येईन तुमच्या संगतीनं बा. एक दिवशी यशोदे मायनं गाईचा खरवस काढला रे बा. समजा पोरासनी लोटी लोटी दिला मलाच चितपरे दिला रे बा. आणि मी तर महागाया गेलो रे बा. मला तर पुटकून धरलं रे बा. झुबू मारले कृष्णा. मी फुंदू लागलो रे बा. ही जी ताकद आहे ना मंडळी, जी आजही आपल्याला ते दुःख, ती जे त्यावेळेचं प्रेम विरह दाखवते, ती ताकद म्हणजे माझ्या मराठीची मंडळी. मराठी भाषा ही तोडणारी नाही तर जोडणारी आहे. मराठी ह्या आतापर्यंतच्या माझ्या मराठी लेकरांनी मराठी भाषा वाढवली, जगवली आणि टिकवली सुद्धा. माझ्या मराठीच्या बोलू कौतुके परी अमृतात तेही पैजा जिंके. असं म्हणत माझ्या ज्ञानोबांनी मराठी भाषेची शर्यत ही अमृताशी लावली आणि ती जिंकली सुद्धा. त्यामुळेच आमचं एकच म्हणणं आहे मंडळी, एकतर मराठी भाषा वाचली पाहिजे. मराठी भाषा वाचण्यासाठी मेन म्हणजे मराठी शाळा वाचली पाहिजे. त्यामुळे मराठी शाळा वाचवा, मराठी भाषा वाचवा आणि मराठी संस्कृती वाचवा. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल, जावले मास भाग्य बोलतो मराठी.